माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती। पुणे पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली। यानंतर अखेर ऋषिराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरूप दाखल झाले असल्याची माहिती पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान तानाजी सावंतांच्या मुलांनी चार्टर विमानासाठी 68 लाख खर्च केल्याची माहिती आहे। मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे। त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही। आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत। रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या। सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला। रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला। संपला, वाद नाही किंवा काहीच नाहीये। म्हणून मी सांगेल तुम्हाला, मगाशी सांगले की त्याचे मित्र बरोबर आहेत। किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहे। पुण्यावरून बँकॉकला चालले होते। मधून त्यांना जे आहे ते बाकी सर्व यंत्रणाचे कोऑर्डिनेट होऊन ते परत जे आहे पुणे एअरपोर्टवर लँड झालेलं आहे। सर्व लोक सुखरूप आहे, सर्वांची बोलणी झालेली आहे, सर्व ओके आहे। आपल्याकडे पैसा असल्याचा या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली आणि चेन्नईहून मुलाला परत आणले। गंभीर आहे। ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यासाठी यंत्रणा कशा रेड कार्पेट त्याला फॅसिलिटीज द्यायला तयार होतात। एरवी ही सगळी माणसं मात्र अजिबातच गोरगरिबांची साधी एनसीच काय, गोरगरिबांचा साधा तक्रार अर्ज सुद्धा ऐकून घ्यायला तयार होत नाहीत। धन्य ते मंत्री महोदय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।